असा तो आत्म्याचा स्वभाव आहे. तर पुढे तिकडं आपला 13 नंबर गाते हैं। 3 प्रकार के आत्मा के भेद हैं, उनमें से प्रथम बहिरात्मा का लक्षण कहते हैं। मग आत्म्याचे किती 3 प्रकारचे भेद आहेत पर्याय दृष्टीने. त्यामध्ये पहिला जो काही बहिरात्मा आहे, त्या बहिरात्म्याचं लक्षण करतात. इथे एक टेबल नाही का, कुठं टेबल कुठं टाकून द्यायला, तिथे एक टेबल काय कर 2 टेबल ठेवायला इथं एक तिकडं, तर त्यांना राहू द्या का नंतर. मग त्या ठिकाणी तिकडे नेलं का बहिरात्म्याचं लक्षण सांगतात. आत्म्याचं लक्षण सांगतात का बहिरात्म्याचं लक्षण सांगतात? बहिरात्म्याचं. जे पर्याय सहित जीवाचं लक्षण आहे बहिरात्मा अवस्था. मग त्या ठिकाणी शब्दामध्येच अर्थ आहे. बहिर आणि आत्मा हे 2 आहे. आहे बहिर आणि आत्मा, या दोहाला मिळालेलं बहिरात्मा. मग बहिर कारणी आत्मा काय आहे? बहिर कारणी आत्मा काय आहे याचं ज्याला ज्ञान नाही, 2 पदार्थाला एक करतो किंवा आत्म्याला परद्रव्यरूप मानतो, परद्रव्य आपल्या रूप मानतो. मग यालाच कुंद समयसारमध्ये 19 नंबर गाथा सांगतात. किती नंबर? 19 नंबर. हा जीव द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्म माझे आहेत आणि मी द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्माचा आहे, अशी जोपर्यंतची श्रद्धा आहे, ज्ञानामध्ये विपरीत निर्णय आहे, तो बहिरात्मा. मग बहिरात्मा म्हणा, अज्ञानी म्हणा, मूर्ख म्हणा, संसारी म्हणा, दुःखी म्हणा, सगळे समानार्थी शब्द आहे. उदाहरणं घ्या, उदाहरणातून आपल्याला समजेल. ओल्या लाकडाचा अग्नी पेटलेला आहे आणि ओल्या लाकडाचा अग्नी पेटलेला असताना तो अग्नी तिथे उत्पन्न झाला आणि अग्नी उत्पन्न होऊन लाकूड आणि पाणी दोघाला जाळण्याचं कार्य करत आहे. मग ते जाळण्याचं कार्य करत असताना धूर आणि अग्नी दोन्ही एका ठिकाणी प्रगट झाले काही काळापर्यंत. मग अज्ञानी काय म्हणतो? धूर अग्नीचा आहे. काय? धूर अग्नीचा आहे आणि अग्नी धुराची आहे. दोन्हीमध्ये फरक काय आहे? धूर अग्नीचा आणि अग्नी धुराचा. तर धूर एक स्वतंत्र वस्तू वेगळी आहे आणि अग्नी स्वतंत्र वस्तू वेगळी आहे. पण तो काय करतो? धूर अग्नीचाच मानतो. धूर अग्नीच्या क्षेत्रामध्ये आहे म्हटलं तर दोष नाही. धूर अग्नीच्या क्षेत्रामध्ये आहे हे म्हटलं तर दोष आहे का? दुधामध्ये पाणी आहे, दोष नाही. पाणी म्हणजे दूध आहे आणि दूध म्हणजेच पाणी आहे आणि पाणी दूध मिळून पात्र आहे आणि पात्र म्हणजे दूध पाणी आहे. असं जो मानतो त्याला तिथे मिथ्यादृष्टी म्हणतात. एक तर समजा त्या ठिकाणी अग्नी आहे, धूर आहे आणि जळणारं लाकूड आहे. मग आचार्याने जे सगळे उदाहरणं दिले, अग्नी, आरसा, धूर, हेच कुंभकारचा घट, पट, हेच उदाहरणं दिले. मग तिथे तसं का घेतलं? मग जे जळणारे लाकूड आहे
त्याला म्हणायचं ज्ञानाच्या तरी जाणवीत येणारे पदार्थ, त्याला लाकडाची उपमा दिली. जळणारा जो अग्नी आहे त्याला ज्ञानाची उपमा दिली. आणि जो धूर आहे त्याला परद्रव्याची उपमा दिली. म्हणजे एक ठिकाणी तिन्ही आहेत. समजा 4 फुटाचं लाकूड आहे आणि 6 इंच लाकूड, तो अग्नी त्या लाकडाला जाळत आहे. मग कोण जाळत आहे? जाळत कोण आहे? कोण जाळतं? अग्नी. कोणाला जाळतो? लाकडाला. आणि त्याच्यातून धूर उत्पन्न झालेला आहे. मग जेवढ्या क्षेत्रामध्ये अग्नी पेटलेला आहे तेवढ्या क्षेत्रामध्ये लाकूड जळत आहे. मग ते जळत असताना लाकूड आहे का अग्नी आहे? दोन्ही एका ठिकाणीच आहे. जे बाकीचं 3 फूट आहे तिथे अग्नी नाही, फक्त तिथे लाकूड आहे. पण जिथे अग्नी पेटून त्या लाकडाला जाळत आहे, तर कोण जळत आणि कोण जाळत आहे? लाकूड जळत आहे आणि अग्नी जळत आहे. बरोबर? हे व्यवहाराने सत्य आहे. व्यवहाराने सत्य आहे. समजा आपण लाकडावरती स्वयंपाक करत होतो आणि जरा थोडा लाकडं पेटले आणि जास्त तवा गरम झाला तर काय करत होतो पहिले लोक? कशाला इजवा? अग्नीला इजवा. कारण का जो पेटला होता त्याला इजवा. कोण म्हणतात लाकडावरती पाणी, अग्नीवरती पाणी टाका. कोण म्हणलं जरा लाकडं बाहेर काढा. मग जेवढ्या क्षेत्रामध्ये ते अग्नी लाकडाला जाळत आहे, मग तिथे लाकडाला अग्नी जळतो का जाळतो? अग्नीचा स्वभाव जळणे का जाळणे? जळणे. आणि जाळतो कोण? मग अग्नी जळतो तर लाकूड जाळतंय का? लाकूड जळतं, अग्नी जाळतो. हे व्यवहार. आणि अग्नी जळतो, अग्नीच जाळतो आणि अग्नीच विझतो. अग्नीच जाळतो, अग्नीच जळतो आणि अग्नीच विझतो. हे परमार्थ आहे एका द्रव्यामध्ये. लाकडाला जाळत असताना ते लाकड अग्निरूप आहे का लाकूड रूप आहे? जळत असताना अग्नी. मग आता कोण जळत आहे? जाळत आहे कोण? जळत आहे लाकूड. पण परमार्थाने अग्नी जाळत आहे, अग्नी जळत आहे. तो पेटल्यानंतर, लाकूड पेटल्यानंतर तो अग्नी झालेला लाकूड राहिला नाही. आणि तो पेटलेला लाकूड जर लाकूडच राहिला असता, अग्नी झालाच नसता, तर मग पुढचे लाकडं भाग जळला असता का? तसेच राहिलं असते. मग तसंच इथे आचरण. लाकडाच्या ठिकाणी जाणवीत येणारे सर्व पदार्थ लाकडाच्या ठिकाणी आहेत. अग्नीच्या ठिकाणी जाणणारा आत्मा आहे. काय? जाणणारा आत्मा आहे. आणि धुराच्या ठिकाणी राग द्वेषादी परिणाम आहे. हे दिसताना आपल्याला 3 दिसतात. जळणारा लाकूड, जाळणारा अग्नी आणि धूर, हे 3 आहेत. मग अग्नी लाकडाला जाळतो तेव्हा धूर उत्पन्न होतो का नाही? लाकडी अग्नीला जाळतो तेव्हा धूर उत्पन्न होतो का नाही? मग अग्नी लाकडाला जाळत असताना, लाकूड जळत असताना लाकडातून अग्नीच उत्पन्न होतो, धूर उत्पन्न होत नाही. काय? त्या लाकडामध्ये जे पाणी आहे, काय? पाणी आहे,
अग्नी, लाकूड आणि पाणी दोघाला जळत असताना लाकूड जळून अग्नीच होतो, दूर होत नाही, आणि पाणी जळून दूर होतं. सिद्धांत व्यवहाराने जे आहे ते आहे. मग इथे सिद्धांत शिकायचा, व्यवहार शिकायचा नाही. म्हणजे पाण्याचा अंश जळून दूर झाला. दूर कार्बन आहे का ऑक्सिजन आहे? कार्बन. पाण्यामध्ये का असतं? ऑक्सिजन कार्बन दोन्ही असतं नाही, दोन्ही असतं की नाही? मग कोण जळून तिथे कार्बन आहे तर कार्बन झाला, ऑक्सिजनमधून कार्बन झाला नाही. पाण्यामध्ये जो ऑक्सिजन कार्बन होता नाही, तो कार्बन जळूनच दूर झाला कार्बन. आणि जे लाकूड होतं, लाकडाचा स्वभाव वाढला आहे आणि तो अग्नी लाकडाला जाळून अग्नीच उत्पन्न होत आहे. मग ज्या वेळेला अग्नी लाकडाला जाळतो तर ते लाकूड अग्निरूप आहे, लाकूडरूप नाही. अग्नी जाळत असताना ते लाकूड अग्निरूप आहे, लाकडूरूप नाही. पण कोण जळत आहे म्हणताना लाकूड आहे, पण परमार्थाने तो अग्निरूपाने परिणत आहे. तसं इथे ज्ञानस्वरूप आत्मा, रागद्वेषादी परिणाम आणि बाहेरचे 3 वस्तू, या 3मध्ये संपूर्ण द्वादशान दिनवाणी संपले. 6 द्रव्ये ज्ञेय आहेत, ते लाकडाच्या ठिकाणी. अग्नी जाळतो तसं जाळण्याच्या ठिकाणी आत्म्याचा ज्ञान स्वभाव आहे. आणि रागद्वेष जे आहे ते आपल्यामध्येच उत्पन्न होतात, पण शाश्वत राहत नाहीत. म्हणून ते रागद्वेषादी परिणाम कर्माचे आहेत, माझे नाहीत. काय उत्पन्न कोणापाशी झाले? आपल्यापाशी. पण ते शाश्वत नाही, विभाव आहे. कर्माच्या उदयामध्ये झाले, परद्रव्याला लक्ष करून झाले. कर्माचा क्रोध, मान, माया, लोभ कर्माच्या उदयामध्ये झाले, परद्रव्याला लक्ष करून झाले, म्हणून ते माझे नाही. आणि माझा ज्ञान स्वभाव परद्रव्याला लक्ष करून आहे का? नाही. परद्रव्यामुळे उत्पन्न झाला का? कर्मामुळे उत्पन्न झाला का? नाही. मग तोडा मी आहे, बस. जो निरपेक्ष आहे तो मी आहे, आणि जेवढं सापेक्ष आहे तो माझा स्वभाव नाही. मग अज्ञानी काय करतो? बहिर आणि आत्मा, आता फोड करायचे. मग बहिरमध्ये काय काय घेणार? बाह्य पदार्थामध्ये काय घेणार आपण? आपला तो आत्मा तोडून बाकीचे सर्व बाहेर. मग सर्वामध्ये कुणाला घेणार? रागद्वेषादी परिणाम. आणि म्हणजे कुटुंब परिवारादी नो कर्म उपचरित अर्थभूत व्यवहार नाही. आपलं शरीर अनुपचरित अर्थभूत व्यवहारणे द्रव्य कर्म. आणि अशुद्ध निश्चयण्यामध्ये पूर्ण शुद्ध केवल ज्ञान पर्याय, एकदे शुद्ध ड, ठ आणि ट, हे 3 भाव कर्म. हे काय आहे? बहिर आहेत, वेगळे आहेत, भिन्न आहेत. मग जसं कर्म भिन्न आहे, कुटुंब परिवार जसे भिन्न आहेत, भिन्न क्षेत्रा भिन्न आहेत, तसं रागद्वेष भिन्न आहेत का? आपण घर घेऊन आलो का? नाही, ते भिन्न आहे. शरीर इथे आहे, शरीर कर्म आहे. मग तसं आपले होणारे परिणाम आपल्या आत्म्यापासून सर्वथा वेगळे आहेत का? भिन्न क्षेत्रामध्ये आहेत का?
नाही. मग आपल्याच क्षेत्रामध्ये आहे, पण तिथे काय सांगितलं की रागद्वेष होताना कर्माच्या उदयाची अपेक्षा आहे. सम्यक दर्शनाची प्राप्ती होताना, अंतरात्मा होताना 7 कर्म प्रकृतीच्या उपशम क्षोभशम क्षयाची अपेक्षा आहे. आणि अरहंत सिद्ध होताना कथनचित बहिरंगातल्या घाती आणि आघाती कर्माच्या अभावाची अपेक्षा आहे. आणि या अपेक्षेने पाहिलं तर काय झाले, हेही भाव कथनचित कर्म सापेक्ष आहेत, म्हणून तोही माझा स्वभाव नाही. माझेच आहेत, माझ्यामध्येच उत्पन्न होतात, पण ते शाश्वत नसल्यामुळे तो माझा नाही. मग अज्ञानी काय करतो, भाव कर्म, द्रव्य कर्म, नो कर्म हे बहिर आहेत, ते आपल्या आत्म्याचा स्वभावात मानतो. ते परद्रव्याला तो म्हणतो, पण लोकव्यवहारामध्ये त्याला काय म्हणतो, मन माझं पण माझं आणि शेजारचं पण आपलंच. तसं इथे मी आत्मा जीव तर माझा आहे, हे सगळे भाव कर्म द्रव्य माझेच आहेत. त्यांनी काय केलं, परद्रव्याला आपल्या आत्म्यामध्ये स्थापन केलं, म्हणून एक बहिर आत्मा. दुसरं सांगितलं, ज्याची दृष्टी हमेशा बहिर पदार्थावरती आहे तो बहिरात्मा. बहिरंगातल्या पदार्थालाच आपला मानतो तो बहिरात्मा. आणि कधी काय करतो, माझा आत्मा हे भावकर्म, द्रव्यकर्म, नो कर्मामध्ये माझा आत्मा आहे, ते माझ्यामध्ये तर मी त्याच्यामध्ये आहे, असं त्याचं जे ज्ञानाचा जरी जाणणं, श्रद्धेच्या जरी श्रद्धान करणे आणि अंतरंगामध्ये चारित्र्यामध्ये रागाची परिणती होणे आणि बहिरंगामध्ये क्रियारूप परिणती होणे, असं काय हे बहिरात्माचं लक्षण आहे. म्हणजे बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा कशासाठी आपणाला शिकायचं आहे, शास्त्रात लिहिलंय म्हणून शिकायचं आहे. सर्वज्ञ भगवंतांनी सांगितलं, गुरुने सांगितलंय, याच्या अपेक्षेने सांगितलं सत्य आहे. पण शिकण्याचं मूळ प्रयोजन काय पाहिजे, आत्ता वर्तमानमध्ये मी या 3 प्रकारच्या आत्म्यामध्ये कुठे आहे हे आपल्याला आपलं पर्यायामध्ये मी कुठे आहे याचं आपल्याला ज्ञान होण्यासाठी शिकायचं आहे. मग बहिरात्मा, अंतरात्मा, परमात्म्याचं ज्ञान केलं आपण, बहिरात्मा आहे समजा. मग बहिरात्मा आहे याचं ज्ञान करून बहिरात्म्यामध्ये स्थिर राहण्यासाठी ज्ञान करायचं आहे का, नाही. मग अंतरात्मा होण्यासाठी बहिरात्मा अवस्थेचं ज्ञान करा. मग अंतरात्मा होण्याचं कारण काय आहे, कोणत्या कारणाने आत्मा अंतरात्मा होतो याचं ज्ञान करून घ्या. आणि अंतरात्मा होऊन अंतरात्मा राहण्यासाठी अंतरात्म्याचं ज्ञान करू नका. अंतरात्म्यातून परमात्मा होण्यासाठी परमात्म्याचं ज्ञान करा. आणि परमात्मा झाल्यानंतर परमात्मा अवस्था शाश्वत राहण्यासाठी काही परमात्मा अवस्था प्राप्त झाल्यानंतर शाश्वत परमात्मा अवस्था राहिली पाहिजे. परमात्मा अवस्था प्राप्त झाल्यानंतर परमात्मा अवस्था शाश्वत राहिली पाहिजे. त्याच्यासाठी कारण परमात्म्यामध्ये स्थित राहावा. याच्यासाठी हे तिघांचं जाणणं आवश्यक आहे. आणि बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा यामध्ये एक पर्यायाचा उत्पाद, एक पर्यायाचा नाश आणि द्रव्य रूपाने वस्तू ती एकच ध्रुव आहे.
मग असा उत्पादे ध्रुवरूप माझा आत्म्याचा स्वभाव आहे. आपण कधी लोकव्यवहारामध्ये म्हणतो की घरामध्ये एखादा व्यक्ती चिडचिड करतो थोड्या थोड्या कारणाला. आपण काय म्हणतो, याचा स्वभाव कधी बदलला नाही. कोणते नदी एकनाथ होते ना, एकनाथ हिंदू धर्मामधले. नदीला स्नानाला गेले, मग तिथे काही इंचू पाण्यात पडलेला आहे. त्यांनी काढायला जीव आहे वाचवा, मग त्यांनी याला पान हातात घेतलं, त्याला तो मारतो, परत खाली पडत आहे. परत किती वेळा काढले? 21 वेळा. 21 वेळा त्यांनी दंश केला. मग लोक म्हणतात मूर्ख आहे का, त्याला तो एकदा मारत आपण सोडून देतो. त्याने 21 वेळा डंक केला तर त्याला सोडून दिला नाही. मग त्यांनी काय म्हणतो, त्याचा स्वभाव काय आहे मारणे, आणि माझा स्वभाव काय आहे. मग आता हा स्वभाव आहे का, विभाव स्वभाव आहे. पण तिथे अज्ञानी का मान बसला, स्वभाव. ते कोण नदीला स्नानाला जाताना 21 वेळा त्याला थुंकला, त्याने 21 वेळा स्नान केला. तुझ्यामुळे मला 21 वेळा नदीचं स्नान झालं. म्हणजे इथे आचार्य म्हणतात, अन्य ठिकाणी तुम्ही जावा, पर्यायाला द्रव्याचा स्वभाव मानून बसलेले आहेत, किंवा द्रव्यालाच पर्यरूप मानून बसलेले आहेत. म्हणजे अनेकांत अनंत धर्मात्मक वस्तूची सिद्धी वीतराग सर्वज्ञ भगवंताच्या वाणीमध्येच मिळणार आहे. मग एकांतची सिद्धी तिथे मिळेल. मग या 3 आत्म्यामध्ये आत्ता आपण वर्तमानमध्ये कुठे आहोत हे शोधा. काय व्हायच्या पर्याय दृष्टीने याचा निर्णय करा. मग ती अंतरात्मा बहिरात्मा अवस्था प्राप्त होण्यासाठी काय करावं लागेल. मग हे अनित्य पर्याय पण जाणार, नित्य गुण आणि द्रव्य पण जाणार. मग हे अनित्य आणि नित्य, नित्याच्या विरुद्ध अनित्य, अनित्याच्या विरुद्ध परस्पर विरोधी 2 धर्मवस्तूमध्ये एका वेळेला युक्ती आणि आगमाच्या द्वारे अविरोध रूपाने प्राप्त होतात. त्याला अनेकांतात्म वस्तू म्हणतात. अनंत धर्मात्म वस्तूची व्याख्या का सांगितली, अनंत धर्मात्मा लिहून घेतलं ना तुम्ही सुरुवातीला, बोर्ड दिसतं नाही, अनेकांत अनंत धर्मात्मक शाद्वाद आम्ही ठेवून टाकलं. का सांगितलं, हे द्रव्य श्रद्धा आदी गुण आणि त्याच्या पर्याय अनंत गुण अनंत पर्यायात्मक वस्तूला अनंत धर्मात्मक वस्तू म्हटलं. अनंत गुण आणि अनंत पर्याय यामुळे जे द्रव्य आहे ते अनंत धर्मात्मक आहे. पर्याय अनित्य आणि गुण नित्य आहे. नित्य अनित्य पर्यायात्मक, नित्य अनित्य धर्माला धारण करणारी वस्तू अनेकांत आहे. 3 पहिले लक्षात ठेवायचं आम्ही, अनेकांत अनंत धर्मात्म आणि शाद्वाद, बस. हे संपूर्ण जिनवाणीचा प्राण आहे. प्राण सोडून दिला तुम्ही सगळं किती वाचा, काही येणार नाही. काय करायचं आहे, परस्पर विरोधी 2 धर्म अस्ति नास्ती ते अनेकांतात्म वस्तू, अनंत गुण अनंत पर्यायिक वस्तू अनंत धर्मात्मक. मग अशा अनंत गुण अनंत धर्मात्मक अनेकांतात्मक वस्तूची कथन करणारी पद्धती शाद्वाद आहे. म्हणजे हे एकदा तुम्हाला समजलं मूळ सिद्धांत, पारिभाषिक शब्द. आज लोक अनेकांत वस्तू काय सांगायला तयार नाही, अनंत धर्मात्मक वस्तू काय सांगायला तयार नाही, शाद्वाद पद्धती काय सांगायला तयार नाही. आणि तुम्ही बाकी सगळंही काय सांगितलं तरी त्यांच्या डोक्यामध्ये काहीही बसणार नाही. मुलाला ABCD आईनं शिकवता डायरेक्ट पुस्तक वाचायला शिकवलं, काही येणार नाही. म्हणून
वीरसागर महाराज होते ना, किती वर्ष दीक्षा होते त्यांची? दीक्षा घेऊन किती वर्ष राहिले? किती वर्ष राहिले महाराज? दीक्षा घेऊन किती वर्ष राहिले वीरसागर महाराज? 18 वर्ष राहिले. दीक्षा घेतल्यानंतर 18 वर्ष राहिले. 18 वर्षामध्ये 10 वर्ष सोलापुरात होते. किती? 10 वर्ष. फक्त 8 वर्ष बाहेर होते. त्यांचा चातुर्मास कसा असणार? चातुर्मास महाराजांचा 4 महिन्याचा कधी चातुर्मास असत नव्हता. ते जानेवारी डिसेंबरला येऊन बसले की पुढच्या डिसेंबर जानेवारीला जात होते. हे नियम आहे. आणि सकाळचा श्रावक दुपारी येत नाही, दुपारचा श्रावक सकाळी येत नाही. हे दोघाला सांभाळून घ्यायला पाहिजे. आणि ग्रंथाचे पारिभाषिक शब्द हे ओळख होण्यासाठी 4 महिने लागत असतात. काय? 4 महिन्यामध्ये ग्रंथाच्या पारिभाषिक शब्दाची ओळख होते. मग तिथून ग्रंथाला सुरुवात होते. म्हणून ते कधी त्यांचा 10 महिन्याचा अगोदर चातुर्मास कधी संपला नाही. आपण काय करतो? भागते राहतो. कोणी व्यक्ती ज्ञानी होणारच नाही. तो एवढे आले गेले, कोण तर ज्ञानी, कोण आले परत. तर महाराजा गेल्यानंतर कोण आले का परत? बसलेच काय तुम्ही? का ते दिलंच नाही तुम्ही त्याला काय? आता त्यांची पण झोळी फाटलेली आणि तुमच्यात पण काही नव्हतं तर मिळणार काय? ही पद्धत आहे. म्हणून ऐकणाऱ्यांनी सांगणारे टिचून बसा एका ठिकाणी. एकही जर ग्रंथ आपण व्यवस्थित शिकलो की पुढे सगळे आपल्या आपण वाचू शकतो. आता अर्थ, दोहार्थ. मूढ बहिरात्मा, विचक्षण अंतरात्मा और ब्रह्म परमात्मा, इस प्रकार 3 प्रकार का आत्मा है. जो देह को ही आत्मा मानता है वह प्राणी मूढ़ बहिरात्मा है. स्थूल रूपाने बहिरात्मा है. विचक्षण अंतरात्मा म्हणजे सम्यक व्यक्ती. ब्रह्म परमात्मा 3 प्रकार आहे. आणि जो देहालाच आत्मा मानतो, काय करतो? देहालाच आत्मा मानतो, तो बहिरात्मा आहे, मूढ आहे, अज्ञानी आहे, संसार मार्गस्थ आहे, दुःखी आहे. याला छेडालेमध्ये काय सांगितलं? छेडालेमध्ये जीव तत्वाची भूल सांगितली. तन उपजत अपने को उपजत मान, तन नाशत अपने को मानत नाश. शरीर उत्पन्न झालं म्हणजे मी जन्मलो, शरीर नष्ट झालं म्हणजे मी आत्मा मेलो. नाही काय झालं? शरीराच्या जन्ममरणाला आत्म्याचं जन्ममरण मानून बसलो. मग पर पदार्थाचा, मग जो देहालाच आत्मा मानतो. कोणाच्या? आपल्या देहाच्या का दुसऱ्याच्या देहाला आत्मा मानतो? आपल्या. आणि दुसऱ्याच्या पाहणारा जीवाला, त्यांना त्यांच्या देहाला पण त्यांचाच आत्मा मानतो की नाही? का फक्त आपल्यासाठीच आहे? आपण आपल्यासाठी, माझं शरीर म्हणजे मी आत्मा आहे. आणि समोरले जीव आहेत त्यांचं शरीर म्हणजे त्यांचाच आत्मा आहे. म्हणजे दोघांसाठी काय करू लागलं? मूर्खपणा करू लागलं. आपल्या लोक यार कोण मूर्ख म्हटलं तर मूर्ख दिसतो का तुम्हाला? मी एवढं शिकलेलं आहे, ग्रॅज्युएशन आहे, मूर्ख आहे का? तिथे मूर्ख असून सुद्धा मूर्ख म्हटलं तर चालत नाही. इथे काय म्हणतात? मूर्ख आहे जे भिन्न पदार्थाला भिन्न रूपाने न जाणता, स्वला स्वरूपाने न जाणता, पराला पररूपाने न जाणता, स्वला पररूपाने पराला स्वरूपाने जाणतो, मानतो, तो बहिरात्मा. मग हे सगळी क्रिया बहिरात्म्याची, त्या बहिरंगातल्या पदार्थामध्ये बहिरात्मा अवस्था आहे का? जे पदार्थ आपणाला बहिरंगामध्ये दिसतात
त्याच्यामध्ये बहिरात्मा अवस्था आहे का? कुठे आहे मग? त्या बहिरंगातल्या पदार्थाला निमित्त करून आपल्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये विपरीत रूपाने जाणतो, विपरीत रूपाने श्रद्धान करतो, विपरीत रूपाने अनुचरण करतो. म्हणजे कार्य सगळं इथे घडत असतं, बहिरंगात कुठेही कार्य घडत नाही. पण आपण काय करू लागलो? जिथे सुख आहे तिथे प्रयत्न करत नाही, आणि जिथे चूक नाही तिथे प्रयत्न करू लागलो. रस्त्याने चालता चालता ठेच लागली. मग ठेच लागल्यानंतर डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने मलम औषध पाणी दिलं आपल्याला. डॉक्टरने त्या दिवशी पट्टी बांधून तुम्हाला पाठवलं. दुसऱ्या दिवशी हे मलम लावा आणि गोळ्या खावा. मलम खाऊ लागलो आणि गोळी लावू लागलो. मूर्ख म्हणतो. कारण का? जिथे जखम झाली तिथेच मलम लावायचं. मग जखम अंगठ्याला झाली, मस्तकाला लावलं तर, गोळी खायचं तर त्याला पायाला लावलं तर, तसंही ते आचार आपल्याला म्हणतात. स्व आणि पर काय आहे याचं ज्ञान करत नाही. एकेंद्रियापासून असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत सगळे बहिरात्माच आहेत. कोणीही अंतरात्मा परमात्मा नाही. अंतरात्मा, बहिरात्मा, परमात्मा हे संज्ञी पंचेंद्रिय जीवाचे भेद आहेत. असंज्ञीपर्यंत आणि पंचेंद्रियातून मन नाही तोपर्यंत सगळे बहिरात्माच आहेत. आणि संज्ञी 4 गतीमध्ये, किती गतीमध्ये संज्ञी जीव असतात? 4 गतीमध्ये. किती गतीमध्ये संज्ञी असतात आणि किती गतीमध्ये असंज्ञी असतात? संज्ञी 4 गतीमध्ये आहे. असंज्ञी किती गतीमध्ये? 4 गतीच्या 3 गतीमध्ये संज्ञीच असतात. देव, नारकी आणि मनुष्य संज्ञीच असतात. तिऱ्यांच्यामध्ये संज्ञी आणि असंज्ञी भेद आहे. का सांगितलं? समनस्का अमनस्का सूत्र दिले नाही. जीव संज्ञी आणि असंज्ञी असतात. मग नारकी, मनुष्य, देव संज्ञीच का असतात? त्यांच्यामध्ये असंज्ञी का असत नाही? आणि तिऱ्यांच्यामध्ये संज्ञी असंज्ञी का असतात? मग नारकी, मनुष्य, देव मनाने सहितच असतात म्हणून ते संज्ञी आहेत. आणि तिऱ्यांच्यामध्ये मनाने रहित आणि मनाने सहित जीव असतात म्हणून हे 2 भेद तिऱ्यांच्या गतीमध्येच केले जातात. संज्ञी कुणाला म्हणतात? असंज्ञी कुणाला म्हणतात? ज्याला हेय, उपादेय, इष्ट अनिष्ट काय आहे याचं ज्ञान करून त्या रूपाने प्रवृत्ती करतो त्या जीवाला संज्ञी म्हटलं जातं. एखादा छोटा मुलगा आपल्या घरात किंवा मोठा आहे, त्याला सांगितलेलं काम व्यवस्थिशीर करत नाही. तो माणूस आहे का जनावर आहे? जनावर का म्हणतो? त्याला कळत नाही चांगलं वाईट काय. मग तसं ज्याला आपलं हित कशात आहे, अहित कशात आहे हे दोन्ही जाणून हितामध्ये प्रवृत्त करेल तो संज्ञी. आणि हितामध्ये प्रवृत्त करत नसेल, मन असून सुद्धा असंज्ञीच. काम करत नाही तर पाऊस पडला
आणि एखाद्या खेडेगावात आपल्याला लग्नासाठी जवळचे पाहुणे लग्नासाठी जायचं आहे. मग बसमध्ये उतरलो, आदल्या दिवशी पाऊस पडला त्या गावात आणि अर्धा काय पाऊस पडला नाही, अर्धा भाग वाळून गेला हवेने आणि अर्ध्या भागामध्ये चिखल आहे. पण रेस्टिटनं खाली उतरलो, चिखलातनं जाऊ लागलो. जाणलं इथे चिखल आहे आणि इकडे कोरडी जमीन आहे, चिखलातून जावं लागलं. मग ते तुमचं जाणणं का उपयोगी आहे का? मग ही ताई दोन्ही जाणलं का नाही, पण प्रवृत्ती कुठे केली? त्याला जाणण्याला काय किंमत आहे? चांगल्या वाळल्या रस्त्यावर गेला असता तर ठीक आहे, पण तुम्ही चालला चिखलातूनच चालला. मग ते तुमचं जाणणं, तुमची श्रद्धा काही कार्यकारी झाली नाही. मग इथे चिखल आहे, इथे कोरडा रस्ता आहे, दोन्ही जाणलं, दोघांचं श्रद्धान केलं. आपल्याला कोरड्या रस्त्याने जायचं आहे, ती क्रिया केली तर काय झालं? त्याला उपयोग आहे. मग तसं भेदविज्ञान केलं, जीव वेगळा, शरीर वेगळा आहे, आत्मा वेगळा आहे, शरीर वेगळं आहे. कावळा असतो नाही, कावळ्याला प्राण्याच्यामध्ये जीव आहे का नाही कळतं का नाही? कावळ्याला कळतंय. कसं काय कळतं? कावळा आहे, याच्यात जीव आहे किंवा याच्यात जीव नाही कसं समजतं? गाई निघाल्या, म्हशी निघाल्या, बगळे म्हणा, कावळे म्हणा, त्यांच्या अंगावर बसतात का नाही? बसतात. आणि चोंचेने काय करतात? त्यांच्या अंगावर असणारे जीव जंतू खातात. जोरात टोच मारतात का नाही? ते जोरात टोच मारतात का त्या प्राण्याला? का बरं? त्याच्यात जीव आहे हे त्याला माहीत आहे. आणि एक मेलेला प्राणी पडला तर मग तिथे जीव तोंच कसं मारतो? कावळ्याला सुद्धा जीव आहे नाही हे माहीत आहे. मग आपला पण पाहिजे तर का उपयोग आहे? जी कावळा सुद्धा मेलेल्या प्राण्यात म्हणजे प्रेतामध्ये जीव नाही म्हणून जोरात चोंच मारतो, आणि गाई म्हशी जीव आहे म्हणतो म्हणजे तो पण जीव जाणतो आहे का नाही? त्याला का उपयोग? भेदविज्ञान आहे का? मग शरीरामध्ये जीव असताना सुद्धा जो जाणतो, पाहतो, जो ज्ञान आनंद स्वरूप आत्मा आहे, तेवढाच मी जीव आहे, याला सोडून मी अन्य कोणीही नाही, असं पहिले काय करा? परोक्ष रूपाने भेद विज्ञान करा. परोक्ष रूपाने. परोक्ष का म्हणायचं याला? परोक्ष रूपाने भेद विज्ञान. आपण भेद विज्ञान करणार आहे, पण आपल्या भेद विज्ञानाला परोक्ष का म्हणणार? देव, गुरु आणि शास्त्र यांनी सांगितलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे, त्याला जाणून श्रद्धा ज्ञान आपण केलेलं आहे. मग आपल्या ज्ञान पर्यायाला जिथे पराची अपेक्षा आहे त्या ज्ञानाला परोक्ष ज्ञान म्हणायचं. देव, गुरु, शास्त्र. देव, गुरु, शास्त्र निर्णय जीवाचा आपण करणार आहोत आपल्या ज्ञानाच्या वेळी. पण देवाने, गुरुने, शास्त्राने सांगितलं म्हणून आपण निर्णय केला, तो काय झाला? परोक्ष. आणि मी स्वतः माझ्या ज्ञानाच्या जरी निर्णय करेल तेव्हा ते प्रत्यक्ष. मग कसं इथे हा बहिरात्मा काय करतो? देहालाच आत्मा मानतो. अन्य धर्मीयामध्ये जावा, ते लोक म्हणतात का आत्मा आणि शरीर एकच आहे? ते अन्य सर्व धर्म लोक सुद्धा शरीर आणि आत्म्याला एक मानत नाही. ते सगळे सम्यक दृष्टी म्हणणं तर चालेल का? जैनच मत आत्मा आणि शरीर एक आहे, वेगळं आहे असं फक्त जैनच मानतं का? अजैन सगळे मानत नाहीत का?
अजैन लोक सुद्धा मानतात आत्मा आणि शरीर एक नाही. तुम्ही जावा, जेव्हा आपण मटण वाट्यात जातो मग तिथे लिहिलेलं आत्मा वेगळा आता शरीर वेगळा आहे. मग तिथे सगळ्यांच्यात लिहिलेलं आहे, त्यांचे पण श्लोक आहेत, कोणकोणत्या ग्रंथात त्यांच्या गाथा आहेत, श्लोक आहेत. मग ते पण म्हणतात की आत्मा आणि शरीर एक नाही. मग सम्यक दृष्टी फक्त तुम्ही मानल्यामुळे ऐकल्यामुळे सम्यक दृष्टी नाही. देव गुरु शास्त्राच्या सानिध्यात जाऊन भेद विज्ञानाने लक्षण करून मग जसा आत्म्याचा स्वभाव ज्ञाता द्रष्टा चैतन्य उपयोग मात्र आत्म्याचा जसा स्वभाव आहे तसंच्या तसं आपल्या वर्तमानाच्या ज्ञान पर्यायाच्याद्वारे वर्तमानमध्ये प्रगट असणाऱ्या शुद्ध आत्म्याचा विचार करतो विचार करतो, जाणतो. त्याचं नाव आहे भेद विज्ञान. आणि ते कसं आहे? प्रत्यक्ष आहे, परोक्ष नाही. आपल्या स्वतःच्या ज्ञानाच्या पर्यायाच्याद्वारे तो आपण निर्णय केला, जाणलेला आहे, श्रद्धान केलेला आहे. म्हणून त्याला पराची अपेक्षा नाही. पुढे टीकार्थ. मिथ्यात्व रागादिरूप परिणाम हुआ बहिरात्मा. मिथ्यात्व आणि रागादीने परिणत असणं आत्मा तो कसा बहिरात्मा. म्हणजे रागादीला आपल्या आत्म्याचा स्वभाव मानतो, नित्य, क्षणिक नाही, नित्य मानतो तो बहिरात्मा. अग्नीचा स्वभाव दूर मानतो, अग्नीचा स्वभाव दूर मानतो तो बहिरात्मा. वीतराग निर्विकल्प स्वसंवेदन रूप परिणाम करता व अंतरात्मा. म्हणजे अंतरात्मा काय केलं ते? अंतरात्मा काय? अंतरात्मा. विवाहाच्या वेळेला काय असतं? लग्नाच्या अक्षिताच्या अगोदर अंतरपाठ, मग नंतर मुलीचं मुख बघा. मग ते अक्षिता पडला की काढलेलं आहे. तसं जो जीव अंतर करतो, काय करतो? अंतर करतो. कोणामध्ये? आपल्या आत्म्याच्या त्रिकालवर्ती स्वभावामध्ये, शरीरामध्ये, कुटुंब परिवारामध्ये आणि आपल्या रागद्वेषादी परिणामामध्ये. अग्नी जाणणारा वेगळा आहे, जळणारा लाकूड वेगळा आहे आणि धूर वेगळा आहे. हे तीनच घ्या, बाकी जास्त घेऊ नका. मग अग्नीच आहे, लाकूड जळत आहे, वेगळं आहे, आणि धूर वेगळा आहे. अग्नीला अग्निरूपाने जाणा, श्रद्धान करा, तर ते दोन भिन्न वस्तू भिन्न आहेत, भिन्न राहिलेले आहेत. वेगळं करण्याची आवश्यकता नाही. धूर वेगळा आहे आणि लाकूड जाणणारा अग्नी आता एका क्षेत्रात आहे. मग एका क्षेत्रामध्ये असताना सुद्धा लाकूड आणि अग्नी कथंचित भिन्न आहे आणि कथंचित लाकूड आणि अग्नी एकच आहे. मी या माईकला जाणलं ज्ञानाच्या द्वारे, मी लाकूड आहे, मी ज्ञान अग्नी आहे. मग ज्ञानाने या माईकला जाणलं, माईक ज्ञानामध्ये आला, ज्ञान माईकमध्ये गेला नाही. मग माईकच्या ठिकाणी, ज्ञानाच्या ठिकाणी आहे. मग ज्ञानाने या पदार्थाला ग्रहण केलं का? नाही. मग ज्ञानाने काय केलेलं आहे? ज्ञानाने
माईक आदी जे काही पदार्थ असतील त्याला ज्ञानाने जाणलेलं आहे. मग जाणवेत येणारं पदार्थ काय? जाणवेत येणारा पदार्थ एक बहिरंगामधला, जाणवेत येणारा एक बहिरंगातला पदार्थ मैक, आतमध्ये ज्ञानामध्ये जाणलेला मैक, दोन आहेत. एक बहिरंगामध्ये मैक आहे आणि या मैकचा निर्णय माझ्या ज्ञानामध्ये झाला. माझ्यामध्ये दोन, एक ज्ञान आहे, दुसरं ज्ञान आणि मैकचं ज्ञान, दोन आहेत. आलं का लक्षात? अग्नी आणि लाकूड एका ठिकाणी येत नाही, पण तो अग्नी लाकडाला जाळत असताना तो लाकूड सुद्धा काय झालं? अग्नी झाला. तसं बाहेरचा मैक हे जड आहे, अचेतन आहे, निर्जीव आहे. त्याला एक मारलं तर आणि या बाहेरच्या मैकला निमित्त करून माझ्या ज्ञानामध्ये मैक आधी घटपटाचा निर्णय झाला. मग निर्णय झालेलं ते ज्ञानाची परिणती आहे, ती माझी आहे का नाही? ज्ञान निर्णयाच्या मैकचा निर्णय आहे. मग त्या मैकच्या निर्णय करणारं ज्ञान हे पर आहे आणि ज्ञान जाणणे स्वभाव तो स्व आहे माझा, जे आपल्याच ज्ञानामध्ये निर्णय करा. दुसरं उदाहरण पहा. दर्पण आहे. दर्पण समोर जाऊन आपण उभारलं, आपलं प्रतिबिंब पडलेलं आहे, बिंबाचं प्रतिबिंब पडलेलं आहे. प्रतिबिंब कोणाचं आहे? बिंबाचं. धारण कोण केलेलं आहे? कुणाचं आहे ते? मग बरं, हे सिद्धांत. बाकी चर्चा उद्या करूया. हो, एक तास निघून जातो बघता बघता. स्वयं सिद्ध अनादि अनिधन मोक्ष स्वरूप निज शुद्धात्मा द्रव्य आहे. स्वयं परिपूर्ण स्वरूप आहे. निष्कषाय स्वरूप आहे. नित्य उद्घाटित स्वरूप आहे. अनादि अनिधन निर्वाण स्वरूप आहे. अनादि अनिधन शुद्ध उपयोग मात्र शुद्ध स्वरूप आहे. अनादि अनिधन चैतन्य मात्र शुद्ध स्वरूप आहे. हा मी अनादि अनिधन उपयोग मात्र शुद्ध उपयोग स्वरूप निज शुद्धात्मा द्रव्य आहे. स्वाधीन स्वतंत्र आहे. निरालंब स्वरूप आहे. ज्ञाता मात्र अभेद एकाकार शुद्ध स्वरूप आहे. आहे आहे आहे. ओ
शांति शांति। विसर्ज। नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये तवतामुनं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो